मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता अर्ज मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे. जर तुमचा अर्ज पात्र झाला आहे की नाही, कुठे अडचणीत अडकला का, ही सर्व माहिती जर पाहिजे असेल तुमचा अर्जाचं स्टेटस जर तुम्हाला चेक करायचा असेल तर हे कशा प्रकारे तुम्ही चेक करू शकतात आणि घरी बसले हे स्टेटस कसं चेक करायचं या संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत एक बार नक्की पहा आणि तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून नक्की ठेवा. आपल्या चॅनलवरती अशा छोट्या मोठ्या योजनांची माहिती अपडेट येत असतात. प्रथम तुम्ही ज्या मोबाईलवरून ॲपमधून तुम्ही तुमचा अर्ज हा ऑनलाईन केला होता ते ॲप सर्वात प्रथम अपडेट करून घ्यायचा आहे. अपडेट ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुमच्या समोर काय अशा प्रकारचा इंटरफेस येणार आहे. आल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की मी केलेले अर्ज दाखवत आहे. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि जितके तुम्ही अर्ज केले असेल तितके फॉर्म इथं दाखवत आहे. या मोबाईलवरून फक्त एकच अर्ज केला असल्यामुळे मला इथं एकच अर्ज दाखवत आहे. त्या अर्जावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की सर्व फॉर्म हा ओपन झालेला आहे. जे डॉक्युमेंट आपण अपलोड केले ते देखील दाखवत आहेत. आता तुम्ही जर कुठे तुमचं स्टेटस चेक करू शकणार आहे तर दोन नंबरवरती तुम्ही तुमचं स्टेटस काय लिहिलं आहे ते पाहू शकतात. तर तुम्ही पाहू शकता की इथं काय दाखवलं आहे, इन पेंडिंग टू सबमिटेड. याचा अर्थ काय होतो आणि जर इथं तुमचं डिसअप्रूव्ड, इन रिव्ह्यू असे काही दुसरं दाखवत असेल तर त्याचा देखील अर्ज काय होतो मी तुम्हाला ते देखील सांगणार आहे. त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत त्यावर नक्की पहा. सर्वात प्रथम तुम्ही आय बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही देखील माहिती पाहू शकता की काय तुमचा अर्ज हा कोणत्या स्टेजवरती आहे. तर पेंडिंग टू सबमिटेड म्हणजे तुम्ही इथं पाहू शकता की प्रलंबित ते सबमिट केलेले, सर्वेक्षण भरलेले आहे परंतु अद्याप पूर्णावलोकनासाठी सबमिट केलेले नाही, अंतिम सबमिशनसाठी हे अद्याप प्रलंबित स्थितीत आहेत. म्हणजे आपण हा अर्ज व्यवस्थित सबमिट केलेला आहे, त्यांनी अर्ज अजून समोर घेतलेलाच नाही, त्याच्यामुळे पेंडिंग टू सबमिटेड असं दाखवत आहे. आता दुसरं ऑप्शन असेल की अप्रूव्ड म्हणजे मंजूर. ज्या फॉर्मवरती अप्रूव्ड हे नाव दाखवत असेल त्यांना काही करायची गरज नाही, त्यांचा अर्ज हा मंजूर झालेला आहे, त्यांनी या योजनेसाठी पात्र झालेलं आहे, त्यांनी काही करायची गरज नाही. जर इन रिव्ह्यू असं दाखवत असेल तर इन रिव्ह्यूचा अर्थ होतो पुनरावलोकनात. तुमचा अर्ज हा तुम्ही सबमिट केलेला आहे पण त्यांचं अजून चेक करणं बाकी आहे. तुमचा अर्ज ते व्यवस्थित चेक करतील त्याच्यानंतरच अप्रूव्डसाठी समोर पाठवतील. म्हणजे तुमचा देखील अर्ज अप्रूव्ड होऊ शकतो, तुम्हाला काही करायची गरज नाही आहे. जर रिजेक्टेड असं ऑप्शन जर आलं तर रिजेक्टेड ज्या फॉर्मवरती आला त्यांनी या योजनेअंतर्गत डबल अर्ज करायचा नाही, म्हणजे तुम्ही या योजनेअंतर्गत पात्र होऊ शकत नाही. तुमच्याकडून जर काही चुका झाल्या असेल तर तुम्हाला डिसअप्रूव्ड आला असतं पण तुमचा रिजेक्ट म्हणजे तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जर तुमच्या एखाद्या अर्जावरती डिसअप्रूव्ड कॅन एडिट अँड रिसबमिट असं ऑप्शन जर आलं तर तुम्ही या योजनेअंतर्गत डबल अर्ज करू शकणार आहात. कसा अर्ज करायचा या संदर्भात सविस्तर माहिती आपण देणार आहोत. त्यासाठी आपलं चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. पण डिसअप्रूव्डचा अर्थ होतो की असुकृत, म्हणजे तुम्ही याला पुन्हा एडिट करू शकतात. तुम्हाला एडिटचं ऑप्शन देणार आहे, त्यामध्ये तुमची काही चुकीची माहिती भरली गेली असेल ती व्यवस्थित करायची आहे आणि डबल सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे तुमचे या योजनेअंतर्गत सर्वांचेच अर्ज मंजूर होणार आहेत. फक्त ज्या व्यक्तींच्या फॉर्मवरती रिजेक्टेड हे असं ऑप्शन आलं त्यांनी या योजनेअंतर्गत डबल अर्ज करू नये, कारण तुमचा अर्ज हा पात्र होणार नाही. अशा प्रकारे तुम्ही देखील घरी बसल्या तुमच्या अर्जाची स्थिती चेक करू शकतात. तुमच्या अर्जाची स्थिती म्हणजे तुमचं स्टेटस काय दाखवत आहे हे कमेंट करून नक्की कळवा. अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ आणि महाराष्ट्र शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तसेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, ते देखील नक्की जॉईन करायचं आहे. आपण या योजनेचे जे फॉर्म असतो ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर देत असतो, त्याच्यामुळे ते जॉईन करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला या योजनेअंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल आणि तो कसा करायचा, लिहायचा कसा, अर्ज कुठे मिळेल ही सर्व माहिती आपण दिलेली आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकतात.